मित्रांनो, आता आपण इथे NPK कॉन्सची रिफिलिंग करतोय। तिकडे आपण टोमॅटो लावला होता, आपला घरचाच प्लॉट आहे। तर आम्ही दरवेळेस काय करत होतो, मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही हा प्रयोग करून बघितला होता की आम्ही दरवेळेस वॉटर सोल्युबल सोडायचं, समजा 12 सोडतोय, नंतर 13 सोडतोय, तर त्याच्याबरोबर आम्ही ऑर्गॅनिकचा टच दिला। हे NPK कॉन्सो म्हणून बॅक्टेरिया आहे, त्याच्यामध्ये नत्र उचलून देणारे, फॉस्फरस उचलून देणारे आणि पोटॅश उचलून देणारे बॅक्टेरिया। तर हे आम्ही जवळपास, आता हा गुळ आहे, काळा गुळ घ्यायचा। हा पूर्ण काळा गुळ आहे, 2 ते 3 किलो काळा गुळ 200 लिटर टाकीमध्ये टाकतो आम्ही। आणि हे NPK कॉन्सो सोबत चांगल्या कंपनीचं मायक्रोरायझा, हे यांच्याही कंपनीचं तर पाटील बायोटेकचं पण, आणि ट्रायकोडर्मा, याचं सगळं सोल्युशन तुम्ही बघू शकता। हे बघा, तुम्हाला दाखवतो। साहेब पुढे घ्या बरं। आम्ही बनवले पहिले, पण हे आता रिफिलिंग करून घेतोय मी। ही पूर्ण बॉटल आहे, थोडासा वास विचित्र येतोय चाला, पण अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स केल्यानंतर आम्ही याला काय करतो, तिकडे ज्या प्लॉटला दोनदा कुठलंही केमिकल फर्टिलायझर दिलं की त्याच्या 2 ते 3 दिवसाने हे 8 ते 10 लिटर पाणी सोडतो। एवढे टेरिफिक रिपोर्ट आलेत बॉस, काय सांगावं। आम्ही जवळपास, आमचे काका आहेत, त्यांनी थोडं पैशाच्या अडचणमुळे हेच सोडत गेले। खूप छान केळीचा बाग जमला होता। तुम्ही कुठल्याही पिकाला कुठल्याही स्टेजला सोडू शकता। याच्यामध्ये बॅक्टेरिया एवढं भारी प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या बॉटल घ्यायची गरज नाही। फॉस्फरससाठी वेगळा बॅक्टेरिया घ्या, पोटॅशसाठी वेगळा घ्या, अशी काहीच करण्याची गरज नाही। आणि तुम्हाला प्लॉट दाखवतो मी। साहेब त्याला पॉज करून घ्या।